देवाच्या वचनातून पुढे जाण्यासाठी त्या प्रभूची मी स्तुती देवाला धन्यवाद देते. सुंदर स्तुती गायन सादर करण्यात आलेली आहेत आणि संपूर्ण कुटुंबाचे खूप मनापासून आभारी आहे. आणि त्यांची मुलगी सुद्धा समोर येऊन त्या ठिकाणी उत्साह दर्शवित होते आणि मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार असं ते चित्र त्या ठिकाणी दिसत होतं. आणि सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊया. आणि सोनल सिस्टर आणि तुमचं संपूर्ण कुटुंब देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. याच प्रकारे देवाच्या गौरवासाठी तुमचा उपयोग मोठ्या प्रमाणात घडवून आणो. त्याचबरोबर मी यावेळेस आपल्या ग्रुपमधील असलेल्या प्रत्येक एक व्यक्तीचे, आपले ऍडमिन, आयोजक, नियोजक, संचालक आणि सर्वांचे मनापासून आभारी आहे. आणि जे ही इतर सगळे कामं सोडून आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी शास्त्र घेऊन बसतात, आदराने सन्मानाने देवाला उच्च स्थान देत आहे, त्या प्रत्येकाचे मनापासून आभारी आहे. आणि देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्हा सर्वांचं आज मी स्वागत करते. आपण एका विषयाच्या मध्ये जात आहोत आणि तो विषय म्हणजे आपला आहे जकर्या 6 आणि 4. हे आपण निर्देशित करून ठेवलेलं आहे की बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धीस जाते. या अनुषंगाने आपण आतापर्यंत, मला वाटत नव्हतं किंवा असं वाटलंही नाही की एवढे लेसन आपण बघू, परंतु परमेश्वराने 6 लेसन आपल्याला दिलेले आहेत. 5 लेसन आपण संपवलेले आहे आणि आज आपण 6वं लेसन करणार आहे. तर पहिला जो होता तो पहिला होता की परमेश्वराने उत्तम प्रदेशाची प्राप्ती आपल्याला करून दिलेली आहे. मनुष्याच्या शक्तीने ते होऊ शकत नाही, देवाने ते मिळवून दिलेलं आहे. जे काही दानव होते त्यांच्या बरोबर खुद्द परमेश्वराने युद्ध केलं आणि परमेश्वराने ते जे वतन आहे इस्रायली लोकांना दिलं. दुसरं आपण बघितलेलं आहे की दावीद राजाने सोन्याने मढवलेला कोष दावीदपुरामध्ये किंवा यरुशलेमीमध्ये आणणं अवघड झालेलं होतं आणि उज्जया सुद्धा त्या ठिकाणी मरण पावलेला होता. अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस परमेश्वराला उपकार स्तुती सादर केली आणि देवाने त्याला बरकत्ता दिलेली आहे आणि तो कोष तो वाजत गाजत एक महान दावीद राजा त्या ठिकाणी घेऊन आला. यावरून आपण बघितलेलं आहे की ख्रिस्त आपण आपल्या शक्तीने मिळवलेला नाहीये, आपल्या बुद्धीने, आपल्या शिक्षणाने आपण मिळवलेला नाहीये, आपल्या पैशानेही आपण मिळवलेला नाहीये, तो देवाने आपल्याला दिलेला आहे. देवाने आपल्यासाठी या भूतलावर त्याने पाठवलेला आहे आणि त्यामुळे आपण कृपेच्या आवरणाखाली आलेले आहोत. तिसरं आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे ती जी यार्देन नदी एक संकट म्हणून त्यांच्या समोर उभी राहते, तर त्यावेळेस परमेश्वराचा कोष ज्यांनी उचललेला होता ते लेवी लोक नदीच्या पाण्यामध्ये आपला पाय फक्त ठेवतात आणि ते संकट दूर होऊन जातं. 2 भागामध्ये ते संकट दुभागलं जातं आणि नवीन मार्ग परमेश्वर देतो आणि तो म्हणजे आहे तारणाचा मार्ग. आणि त्या तारणाच्या मार्गाने त्याने आपल्याला नेलेलं आहे. त्या प्रभूची मी स्तुती करते की पाप आपल्याला इकडून तिकडून आपल्या सगळ्या दिशेने आपल्यावर आक्रमण करत होतं, पण ख्रिस्त आला आणि त्याने नवीन मार्ग दिला आणि तो म्हणजे तारणाचा मार्ग दिलेला आहे. चौथा आपण बघितलेला आहे की त्या ठिकाणी उत्पत्ती 6, 7, 8, 9 आणि कशा प्रकारे परमेश्वराने जो जगाचा न्याय होणार आहे त्या न्यायापासून आपल्याला सोडवलेला आहे. त्याने आपल्याला त्या आरारत पर्वतावर म्हणजे त्या ठिकाणी त्याने निर्देशित केलं की असं मी तुमचं पुनरुत्थान करेन, असं मी तुम्हाला जिवंत राखेल. आणि त्या परमेश्वराने जे अनंतकालिक जीवन आणि शांतीचा करार आपल्यासाठी केलेला आहे, जे मनुष्याच्या बलाने प्राप्त होणे अशक्य आहे, ते देवाने केलेलं आहे. 5वं आपण मागच्या रविवारी बघितलेलं आहे की स्वर्गीय पित्याच्या पंखाखाली आश्रय, त्याने आपल्याला आश्रय दिलेला आहे. त्याने स्वतः उत्पत्ती 22 मध्ये आपल्या जागेवर तो गेलेला आहे आणि स्वतःला त्याने अर्पण केलेलं आहे आणि आपल्याला त्याने सोडून दिलेलं आहे. आपल्यासाठी आपला जो याजक आहे तो मरण पावला आणि आपल्याला त्याने मुक्त केलेलं आहे. आपल्यासाठी तो देवाचा कोकरा म्हणून त्या ठिकाणी आलेला आहे. आपल्या पापांमुळे आपल्याला दंड होणे हे अगत्याचं होतं, हे अगत्याचं होतं प्रियांनो, परंतु ते रद्द करून टाकलं प्रभू येशू ख्रिस्ताने आणि त्या वधस्तंभावर त्याने परिपूर्ण कार्य केलेलं आहे. कोण्या मनुष्याने स्वतःची पापांची क्षमा करणं होऊ शकत नाही, परंतु ख्रिस्ताने
आपल्या पापांची क्षमा परमेश्वराला मागितली आणि त्या परमेश्वराने जगाला तारण दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण 5 लेसन बघितलेले, आज आपण 6वा बघणार आहे. अत्यंत महत्वाचा आणि खूपच शास्त्राचं काय म्हणतात सारांश म्हणूया ना, अशा प्रकारचा आजचा विषय आहे. आणि हा जो विषय आहे तो लाल कालवडच्या संदर्भात आपण बघणार आहे. आणि ती लाल कालवड म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी या जगामध्ये आला. राख त्याची झाली, म्हणजे राख काय दर्शवते, पूर्णता दर्शवते. आणि त्याने सगळं काही या वधस्तंभावर या जगामध्ये येऊन पूर्ण केलेलं आहे. आणि संपूर्ण समर्पण त्याने सादर केलेले आहे. आणि जे काही अशुद्धता आहे आपली, ती अशुद्धता त्याने आपल्याला धुवून स्वच्छ केलेलं आहे. आपल्या पैशाने, आपल्या नावलौकिकतेने हे आपण करू शकलो नसतो. हा डाग इतका मोठा होता की हा आपण कशानेही त्या ठिकाणी विकत घेऊ शकलो नसतो. तो आपल्याला परमेश्वराने फ्री दिलेला आहे, मुफ्त दिलेला आहे, मुबलक दिलेला आहे. आणि आज आपण ते बघणार आहोत. तर परमेश्वराची स्तुती, देवाला धन्यवाद देते. आजचं आपलं टायटल आहे, मुख्य टायटल आहे परमेश्वराच्या आत्म्याने कार्यसिद्धी आणि सब टायटल आहे अशुद्धी दूर करण्याचे पाणी. आपण जाणार आहोत गणनामध्ये. ठीक आहे. तर गणना या ठिकाणी अत्यंत महत्वाचं, त्या ठिकाणी शुद्धीकरणाबद्दल परमेश्वराने नियम दिलेले आहे. आजच्या दिवसाबद्दल आधी मी सांगते. आजची तारीख आहे 9 तारीख आणि ऑगस्ट महिना आणि 26 बरोबर. या तारखेला इस्रायल देशामध्ये म्हणजे काल संध्याकाळपासून सनसेट पासून तर आता आज सनसेट पर्यंत त्यांनी एक उत्सव केलेला आहे. आणि तो उत्सव म्हणजे काय, ते तोरह जो आहे, मोशेचे 5 ग्रंथ, त्याला तोरह नाव देण्यात आलेलं आहे. हा तोरह त्यांनी बाहेर काढलेला आहे. आणि बाहेर काढून त्यांनी उत्सव केलेला आहे, नाद केलेला आहे. ते आणि ते म्हणतात की हा तोरह या दिवशी, एका दिवशी वर्षातून बाहेर काढणे म्हणजे एक प्रकारे परमेश्वराने आम्हाला जे वाग्दान केलेला आहे, जो आमच्या बरोबर विवाह केलेला आहे, तो जो आमच्या बरोबर विवाहाचा जो करार आहे, त्या कराराची आठवण म्हणून ते करतात प्रियांका. आणि आज ते ना गायन वादन करत आहे की प्रभू तू आमच्याशी करार केलेला नाही, बघा तुझा करार, आम्ही तुझी पत्नी आहोत. यशया खूप चांगल्या प्रकारे सांगतो. एचकेल मध्ये पण आहे की तू माझी पत्नी आहे, मी तुला सूटपत्र दिलेलं आहे वगैरे वगैरे. पत्नी असली म्हणजे सूटपत्र आपण त्या ठिकाणी देत असतो. तर त्या ठिकाणी ते आठवण करतात. आणि या दिवसाला ते म्हणतात हा छ ना सर, हळू असते मी, हा छ नासर, हा छर नासर सेफर तोरह, असं ह्या सणाला ते म्हणतात. हा छ नासर नासत सेफर तोरह. आणि हा जो आहे तोरह ते बाहेर काढतात. त्याचबरोबर ते त्याबद्दल विश्लेषण करतात, सादर करतात त्या ठिकाणी. आणि वेडिंग म्हणजे विवाह जो आहे, त्या विवाहाला ते केटू नाह असं म्हणतात. आणि ते केटू नाह की आमच्यासोबत जो विवाहाचा करार केलाय ना प्रभू, तो बघ, तो स्मरण कर. आणि प्रियांनो, खूप मोठा त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे आणि ते उत्साह करत आहे. आपण इस्रायलमध्ये जाऊन किंवा तोरह काढून आपण तो उत्साह करत नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आपण त्याची वधू आहोत, आपण त्याचं निवडलेले आहोत, आपण आत्मा आहोत. आणि त्याने आपल्याला आत्मा हा आशीर्वाद दिलेला आहे. आणि परमेश्वर हा आत्मा आहे, त्यामुळे परमेश्वर आपल्यामध्ये राहतो. त्यामुळे आपण ते बघत नाही, पण आजच्या दिवसाबद्दल मला वाटलं की त्याबद्दल सांगावं, म्हणून मी एक हायलाइट म्हणून तुमच्या समोर ते सादर केलंय. आता आपल्या वचनाकडे जाऊया. आणि अत्यंत छान असं देवाचं वचन आहे. खरोखर तर हे वचन ज्या ज्या वेळेस मी वाचते त्या वेळेस अनेक माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परमेश्वर माझ्यासोबत ह्या वचनातून बोलतो. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनेक संदेश ह्यावर मी तयार केलेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने परमेश्वर या ठिकाणी बोलत आहे. आणि आज जे आपण महत्वाचं लक्ष देणार आहे, आणि ते म्हणजे आज आपण बघणार आहे राखेकडे. राख त्या ठिकाणी आहे आणि राखेला उद्देशून आज मी हा संदेश तुम्हाला सांगत आहे. आता राख जर सर्वप्रथम प्रास्ताविकतेमध्ये बघायचं म्हटलं तर राख म्हटलं म्हणजे हा कोणतीही वस्तू असो किंवा कोणतीही जनावर असो, त्यानंतर त्याला जाळलं किंवा भस्म केल्यानंतरचा शेवट जो आहे, राख म्हणजे शेवट.
त्यानंतर त्याचं काही होऊ शकत नाही, तो शेवट. आणि राख ही जी अवस्था आहे ही शून्य अवस्था दर्शवते, कारण त्याचा त्या ठिकाणी कुठेही जिवंत आणि जीवनाशी संबंध राहत नाही. ती राख होऊन जाते, ती माती होऊन जाते आणि ती शून्य अवस्थेमध्ये जाते. आणि ती एक दुसरंही एक प्रगट करते, की पूर्णता देखील प्रगट करते, की सगळं काही आता संपलेलं आहे आणि पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच प्रकारे ही जी राख आहे, जी एकदम शून्य अवस्थेला गेलेली आहे, ती ज्या ठिकाणी त्याच्यापासून आपल्याला आता काही आपण करू शकत नाही, म्हणजे ही कचरा कुंडीमध्ये जाऊन आता बस त्याचा काहीच उपयोग नाही आता, अशा प्रकारची राख त्या ठिकाणी शुद्धी करण्यासाठी वापरली जाते. आणि ते कशाचं शुद्धीकरण, तर आजचा संदेश इतका मार्मिक आणि इतका आत्म्याने भरलेला आहे प्रियांनो. मन लावून आपण ऐकायला पाहिजे, आत्म्याने आपल्याला ऐकायला पाहिजे. आणि ते हे की मृत व्यक्तीला ज्या वेळेस स्पर्श केला जातो त्याने व्यक्ती अशुद्ध होतो, आणि अशुद्ध झाल्यानंतर त्याला शुद्ध करण्यासाठी एक द्रावण परमेश्वराने करायला सांगितलेलं आहे. मृत व्यक्तीला स्पर्श केल्याने मनुष्य शुद्ध का होतो, तर तो आपला स्वतःचा व्यक्ती असतो, बस त्यामध्ये आता आत्मा आणि जीव नाहीये, लगेच तो व्यक्ती अशुद्ध का होतो, आणि त्याला हात लावणाराही व्यक्ती अशुद्ध का होतो, शास्त्र शिकवते. कारण मृत जे आहे अवस्था हा आपला शत्रू आहे. आणि हा आपला कोणता शत्रू आहे, तो आपला शेवटचा शत्रू आहे. आपण काढूया पहिले कोरिन्थक्रस पत्र आणि ह्याचा 15वा अध्याय. पहिले कोरिन्थक्रस पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याचं 24 आणि 25वं वचन कोणी वाचेल? पहिले कोरिन्थक्रस पत्र याचा नंतर शेवट होईल तेव्हा सर्व अधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देव पित्याला राज्य सोपवून देईल, कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. 26वं वचन, जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. शेवटचा शत्रू मनुष्याचा मृत्यू आहे प्रियानो. आपण जगामध्ये शत्रू बघत राहतो. एक मनुष्याला आपण शत्रू म्हणत असतो जो जिवंत आहे, की हा माझा शत्रू आहे. सैतानाला आपण शत्रू म्हणतो आणि वेगवेगळ्या गोष्टीने आपण शत्रूंची संकल्पना किंवा आपण आपली व्याख्या तयार करत असतो, की हे म्हणजे शत्रू, ते म्हणजे शत्रू, आजार माझा शत्रू आहे, काय म्हणतात दारिद्र्य माझा शत्रू आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या मी माझ्या जीवनामध्ये भेडसावत आहे त्या माझ्या शत्रू प्रकारे किंवा सैतान माझ्यावर आणत आहे, आपण असं म्हणत असतो. परंतु शास्त्र आपल्याला शिकवते की शेवटचा शत्रू हा मनुष्याचा खर तर मृत्यू आहे. मृत्यू हा शेवटचा शत्रू आहे आणि त्या मृत्यूसाठी आपण आपलं जीवन शुद्ध ठेवावं. आपण मृत्यूमुळे अशुद्ध होऊ नये. ती नरकाची शिक्षा, ते नरकात जाणं ते अशुद्ध पण आहे आणि ते आपल्या जीवनाला किंवा आपल्या जीवनामध्ये ते येऊ नये यासाठी त्या ठिकाणी राख इस्रायली लोकांना तयार करायला परमेश्वराने सांगितलेले आहे. की परमेश्वर म्हणतो की जर कोणी मरण पावला आणि त्याच्या शवाला जर कोणी जाऊन शिवलं तर तो अशुद्ध समजावा. त्याने 3ऱ्या दिवशी आणि त्याने 7व्या दिवशी ते जे पाणी तयार केलेले आहे त्या पाण्याने स्वतःला शुद्धी करून घ्यावी, तरच तो सभास्थानामध्ये किंवा देवाच्या उपस्थितीमध्ये तो जाऊ शकतो. इतका तो नियम होता. अनेक शत्रूंमधला सर्वात शेवटचा शत्रू हा आहे. शेवटचा आहे म्हणजे आणखी अनेक सुद्धा आहे, म्हणजे पहिला पण आहे, दुसरा पण आहे, म्हणजे अनेक आहे. आणि शेवटचा जो शत्रू आहे तो मनुष्याच्या जीवनामधला मृत्यू आहे. आणि ह्या मृत्यूने मनुष्य अशुद्ध होतो. बाकी कसल्याही गोष्टीने परमेश्वराने सांगितलं नाहीये की तो अशुद्ध होईल. कर्जदार आहे म्हणून तो अशुद्ध झाला, रोगी आहे म्हणून तो अशुद्ध झाला, आणि इतर कोणते संकट आहे त्यामुळे तो अशुद्ध झाला, असं कुठेच सांगितलेलं नाही. पण गणनामध्ये ज्यावेळेस आपण वाचतो तर एका शत्रूबद्दल त्या ठिकाणी निर्देशित केलेला आहे आणि तो शत्रू म्हणजे मृत्यू आहे. आणि ह्या मृत्यूला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तो त्याच्या पायाखाली ठेवेल.
सगळा सत्ता, अधिकार, सत्ता आणि सगळं काही तो त्याने स्थापन केल्यानंतर तो देवपित्याला सोपून देईल आणि त्या मृत्यूला आपल्या अधिपत्याखाली, पायाखाली ठेवेल आणि त्याला नाहीसं करून टाकेल. हा अधिकार फक्त परमेश्वराने येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. का दिलेला आहे? कारण त्याने त्या वधस्तंभात पूर्ण कार्य केले. पहिले स्वतः तो राख झालाय, पहिले स्वतः तो शून्य अवस्थेमध्ये गेलाय. त्याने आपलं मुख सुद्धा उघडलेलं नाहीये. तो मरण पावला त्या वधस्तंभावर आणि त्या नरकामध्ये गेला. म्हणजे जे मरण मनुष्यावर होतं, जो शेवटचा शत्रू मनुष्याचा मृत्यू, तो मृत्यू त्याने स्वतःवर घेतला. कारण मृत्यू हे पापाचं वेतन आहे, परंतु त्याने पाप न करता मृत्यू आपल्यावर येऊ दिला, अधोलोकामध्ये गेला आणि अधोलोकामध्ये जाऊन त्या मृत्यूवर त्याने विजय संपादन केलेला आहे. आणि त्या शत्रूला त्याने आपल्या ताब्यात घेतल्या. तिथल्या त्या अधोलोकातील किल्ल्या ज्या आहेत त्या आपल्या हातामध्ये त्याने घेतलेल्या आणि सगळं अधिकार आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ. आता आपण बघूया गणना. गणना 1 पासून 10 पर्यंत आपल्या आहेत. आता मी त्याचं स्पष्टीकरण करतो. वास्तविकतेमध्ये बऱ्या अंशी मी तुम्हाला प्रगट केलेले. आता शास्त्रातून जाऊया. इथे लिहिलेले आहे, परमेश्वर मोशे अहरोन यांना म्हणाला. परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा. आता बघा, लेवी या ठिकाणी आपण गेलो तर लेवीचा 1, 2, 3 अध्यायामध्ये पापार्पण, दोषार्पण, अन्नार्पण आणि 5 प्रकारचे अर्पण त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं. हे जे अर्पण आहे लाल कालवडीचं, हे परमेश्वराने का नाही सांगितलं? का राखून ठेवलेलं आहे परमेश्वराने? ज्या वेळेस रानावनातून त्यांचा प्रवास हा आता कनान देशापर्यंत आलेला आहे, मध्याच्या पुढे ते गेलेले आहे आणि एक जोर किंवा एक स्पीड त्यांनी त्यांच्या प्रवासाला घेतलेला आहे, त्यावेळेस परमेश्वराने लाल कालवड किंवा तांबड्या रंगाच्या कालवडीचा त्या ठिकाणी अर्पणाचा विधी दिलेला आहे. परंतु लेवीय सिनाय पर्वताच्या जवळ ज्यावेळेस ते होते त्या ठिकाणी परमेश्वराने दिले, त्या ठिकाणी दिले अर्पणाचे विधी, पण ते 5 आहे ते निराळे आहेत, ते वेगळे आहेत, ते करतच आले होते. परंतु हा विशेष आणि त्यामुळे परमेश्वराने ह्याला गणनामध्ये टाकलेलं आहे. लेवीमध्ये न नेता परमेश्वराने गणनामध्ये सांगितलेलं आहे. बऱ्याच अंतरावर त्यांचा प्रवास गेल्यानंतर हा विधी परमेश्वराने दिलेला आहे. आणि परमेश्वर या ठिकाणी या तिघ जण या ठिकाणी आहे एकरूपता. परमेश्वर, मोशे आणि अहरोन या दोघांमध्ये परमेश्वर त्या ठिकाणी चर्चा करून त्यांना एक आदेश देत आहे. आणि तो काय सांगत आहे? इस्रायली लोकांना सांग, निर्दोष, अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जूट ठेवले नाही. पहिले तर निर्दोष पाहिजे. निर्दोषता ही अत्यंत महत्वाची आहे देवाच्या समोर. प्रभू येशू ख्रिस्त हा निर्दोष, निष्कलंक असा देवाचा कोकरा, ज्याला पाप माहित नव्हतं, ज्याने पाप केलेलं नाही, तो इतका निर्दोष होता की त्याच्या जीवनामध्ये पापच नव्हतं. परमेश्वराला आवडतं. वल्हांडण सण पहिले मिसर देशामध्ये इस्रायली लोकांनी सादर केला, त्यावेळेस पण परमेश्वरांनी त्याला पहिले तेच सांगितलं की जे कोकरू तुम्ही आणणार आहे ते निर्दोष असावं, ते 1 वर्षाच्या आतील असावं, पण ते निर्दोष असलं पाहिजे, ते अवंग्य असले पाहिजे, त्याच्यामध्ये कोणताही व्यंग मला नको, है ना. तर या ठिकाणी परमेश्वर पहिले प्रथम तेच सांगतो की निर्दोष, अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जूट ठेवले नाही, म्हणजे कोणत्याही कामासाठी जी कालवड वापरल्या गेलेली नाहीये, ती अशी एक तांबड्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या. तांबडा म्हणजे लाल रंगाची कालवड, ती माझ्याकडे म्हणजे परमेश्वराकडे ती घेऊन या आणि ती एलाजार याजकाकडे द्यावी. ती त्यानंतर कोणाकडे द्यावी? एलयाजर, त्या ठिकाणी एलायझर याजक आहे त्याच्याकडे द्यावी आणि त्याने ती छावणीच्या बाहेर न्यावी व एकाने तिला त्याच्यामध्ये वधावे व एकाने तिला वधावे. म्हणजे ही सगळी आता 3 परमेश्वर नियुक्त करतो. परमेश्वर मुख्य आहे. मोशे आणि अहरोनाला सांगितलं, त्यानंतर एलाजार जवळ ती कालवड जाणार, एक व्यक्ती आहे आणखी, त्याने ती कालवड वधायची आहे. हे सगळं असं नियोजित आहे. त्या ठिकाणी ते भांड पण भरलेलं ठेवलेलं आहे आणि सगळं काही असं तयार करून ठेवलेलं आहे. नंतर मग एलायाजर याजकाने त्या आपल्या बोटाने तिचे थोडे रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे 7 वेळा त्या ठिकाणी शिंपडावे. दर्शन मंडपाच्या समोर 7 वेळा ते शिंपडावे. तर याजकाने हे करावं,
कालवड दुसराच व्यक्ती कोणीतरी, त्याचं नाव पण दिलेलं नाहीये, कोणत्या वंशाचं आहे तेही निर्देशित केलेलं नाहीये. त्याने ती कालवड त्या ठिकाणी नेऊन ती जाळायची आहे आणि त्यांच्या देखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त, शेण इत्यादी सगळं जाळून टाकावं. त्या कालवडीचं काहीही बाकी राहिलं नाही पाहिजे. म्हणजे त्या कालवडीचा कोणताही अंश त्या ठिकाणी दिसायला नको की हे कालवडीचं काहीतरी राहिलेलं आहे बाकी, शेण किंवा काहीतरी, काही नाही. सगळंच्या सगळं त्या ठिकाणी भस्म झालं पाहिजे. सगळंच सगळं त्या ठिकाणी जाळून टाकायला पाहिजे असं परमेश्वर सांगत आहे. तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एलेयाजर याजक आहे, एजोब, किरमेजी रंगाचे सूत घेऊन कालवळ जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. त्या कालवळीच्या बरोबर काय काय टाकायचं आहे? गंधसरूचं लाकूड, प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर ज्या देण्यात आले ते लाकूड गंधसरूचं. गंधसरूचं लाकूड, एजोब, एजोब जी आहे एक डहाळी असते, खूपच नाजूक अशी डहाळी असते ती, म्हणजे असं ना श्रब म्हणतो आपण त्याला, ते लवचिक असतं ते. आणि त्यानेच तर प्रभू येशू ख्रिस्ताला असा स्पंज दिला होता आणि त्याच्या मुखाला ते आंब चाखण्यासाठी त्याला दिला होता. तोही एजोब इथं दिसतंय आपल्याला, एजोब ते त्याची ती एक फांदी. किरमिजी रंगाचे सूत, किरमिजी रंगाचे सूत म्हणजे की ते मलमलचे सूत म्हणतात त्याला, मलमलचं, त्याला सनक्लॉथ सुद्धा म्हणतात. आणि त्यामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताला नंतर त्या ठिकाणी आच्छादन करण्यात आलं होतं, गुंडाळण्यात आलं होतं. ठीक आहे, घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. हे सगळं त्या ठिकाणी टाकायचं. बघा, कुठे ना कुठे वधस्तंभ या प्रक्रियेमध्ये आपल्याला आठवतो. ही जी प्रक्रिया सांगितलेली आहे, ही जी अर्पणाची अशुद्धता दूर करण्याचा हा जो विधी सांगितलेला आहे, त्या ठिकाणी आपल्याला कुठं ना कुठं ते निर्देशित त्या ठिकाणी करायला आपल्याला बघायला मिळतं. नंतर याजकाने आपले कपडे धुवून आंघोळ करावे. याजकाने आता शुद्ध व्हायचंय, कारण काहीतरी जाळलेलं आहे, कोणीतरी आता मरण पावलेले, मृत्यू झालेले, अशुद्धता आलेली आहे. त्यामुळे याजकाला शुद्ध होणं आवश्यक आहे. त्याने आंघोळ करावी आणि मग त्याने छावणीमध्ये यावं. मागच्या वेळी मी तुम्हाला दर्शवलं होतं छावणी, कशा प्रकारचा वधस्तंभ त्या ठिकाणी प्रगट होतो. तर ते तशाच प्रकारचे ते राहुट्या करून राहायचे आणि ते सुखोत राहुट्या, आता आपण शब्द बघितला होता ना, आणि त्या राहुट्या करून ते कसे वधस्तंभाच्या शेपमध्ये तिथे राहत होत्या आणि तिथून ते सोडून छावणीच्या बाहेर गेलेले. आणि नंतर मग आता याजक आंघोळ वगैरे करून छावणीमध्ये आलेला आहे. आणि मग नंतर काय केलेलं आहे की त्याने आपले कपडे पाण्याने धुवून आंघोळ करावी. आणि ज्या माणसाने ती कालवळ जाडलेली आहे त्या माणसाने सुद्धा आंघोळ पण करायची, आपले कपडे सुद्धा स्वच्छ धुवायचे. कारण कालवड जी आहे ती त्या ठिकाणी आगेवर ठेवून भस्म करण्यात आलेली आहे, ती जळून गेलेली आहे, तिचा कोणताही अवशेष बाकी राहिलेला नाहीये, कोणतेही तिचं शेण सुद्धा बाकी ठेवलेलं नाहीये की आठवण म्हणून अरे लाल कालवीचं शेण, ते सुद्धा कोणतीच आठवण नाही. सगळं त्या ठिकाणी भस्म करण्यात आलेलं आहे. आणि संध्याकाळपर्यंत त्यांनी अशुद्ध राहावे. इस्रायली लोक नेहमी 2 समयी त्या ठिकाणी अर्पण करतात, एक सकाळी 9 वाजता आणि एक संध्याकाळी सनसेटच्या वेळेस. हे 2च निर्देशित त्यांचे समय आहेत. सकाळी त्यांनी ते अर्पण केलेले आहे, दिवसभर ते त्या अवस्थेमध्ये राहिलेले आहे आणि नंतर मग त्यांनी काय केलेलं आहे, अशुद्ध म्हणून त्या ठिकाणी ते राहिलेले. मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून आणावी. मी तुम्हाला सांगते की त्या ठिकाणी जे काही होमार्पण केले जायचे, तर एक असं अशा प्रकारचं एक ठेवलं जायचं या ठिकाणी आणि ह्याच्यावर होमार्पण असायचे आणि ते अर्पण ठेवले जायचे आणि इथे ते जाळण्याच्या वस्तू असायच्या आणि याच्या खाली एक चाळणी असायची, स्टँड, चाळणीचं ते स्टँड असायचं. आणि जसं जसं ते जळेल, जसं जसं ते अर्पणाची वस्तू जळेल त्या ठिकाणी, तर त्याची राख त्या चाळणीतून गाळून त्या ठिकाणी खाली पडायची आणि ते जमा करायचे. आणि ज्यावेळेस याजक त्यांना घेऊन जायचा प्राण्याला, तर तो इथून त्यांना ओढून इथपर्यंत तो घेऊन जायचा आणि इथे ते अर्पण व्हायचं आणि खाली इथे ती राख जी आहे ती जमा व्हायची. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा असा खालून वर असा खोपडी म्हटलेल्या टेकडीवर त्या ठिकाणी वधस्तंभ घेऊन गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्या वधस्तंभावर त्याला त्या ठिकाणी खेळण्यात आले आणि त्या ठिकाणीच त्याने संपूर्ण आणि पूर्ण असं कार्य केलं. शास्त्रामध्ये असं शिकवलेलं आहे
की त्याची पाठ नांगरून काढण्यात आलेली होती आणि तोही एका लाल बुंद कालवडीसारखा, तांबड्या कालवडीसारखा लाल त्या ठिकाणी झाला होता. डोक्यामध्ये काट्याचा मुकुट, एवढे मोठे बाभळीचे काटे ते त्याच्या डोक्यामध्ये अडकवण्यात, काय म्हणतात, रुतवण्यात आले होते. त्याचबरोबर संपूर्ण शरीरातून रक्त. इतर जे गुन्हेगार होते, अपराधी होते, त्यांना दोऱ्यांनी बांधून ठेवलं होतं वधस्तंभावर. प्रभू येशू ख्रिस्ताला खिळण्यात आलं, तिथूनही रक्त आणि सगळ्या शरीरातून त्याच्या रक्त, म्हणजे मांस त्याच्या शरीरावर दिसत नव्हतं, केवळ त्या ठिकाणी रक्त दिसत होतं. एक तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी लाल कालवड झाला. तो लाल कालवड म्हणून त्या ठिकाणी होता आणि पूर्ण नग्न अवस्थेमध्ये होता. त्याची बेअब्रू करावे असे लोकांच्या मर्जीस आले होते आणि ते त्याची बेअब्रू करत होते आणि त्या ठिकाणी होता. आणि तिथे ज्यावेळेस तो योहान शुभवर्तमान 19 अध्याय आणि 30 वचनामध्ये म्हणतो, काय म्हणतो, की पूर्ण झालेले आहे. आणि ज्यावेळेस ते पूर्ण केलं म्हणजे आता त्यामध्ये काहीही बाकी राहिलेलं नाही. संपूर्ण नियमशास्त्र, सगळे संस्कार, सगळे रीती रिवाज जे परमेश्वराला हवं होतं ते त्याने त्याच्या द्वारे, स्वतःच्या द्वारे पूर्ण केलं आणि एक प्रकारे त्याचं अस्तित्व त्याने त्या ठिकाणी शून्य प्रतो घेऊन गेलेला आहे. जेव्हा की तो देवाचा पुत्र, एवढंच नाही, तो खुद्द परमेश्वर, त्या परमेश्वराने काय केलेलं आहे, सगळं त्या ठिकाणी स्वतःला त्या ठिकाणी संपवून टाकलेला आहे. तो आपला परमेश्वर, तो आपला यहोवा आहे, तो आपला देव आहे आणि त्याने पूर्ण राख हे काय दर्शवते, पूर्णता दर्शवते राख, की सगळं काही संपलेलं आहे. आता जी वेदी आहे त्या वेदीवर काही नाहीये, लाल कालवड नाहीये किंवा त्या ठिकाणी किरमेची वस्त्र नाहीये, गंधसरूचे लाकूड नाहीये, एजोब नाहीये, काही नाही, सगळं काही त्या ठिकाणी भस्म झालेलं आहे. कारण खाली काय पडलेलं आहे, राख पडलेली आहे, वर चाळणीवर काहीच नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी पूर्णपणे संपून गेला होता आणि त्याने आपल्यासाठी त्या बदल्यामध्ये काय दिलं, जीवन दिलं. आणि कोणतं, अनंतकालिक जीवन त्या ठिकाणी दिलेलं. स्वतःला संपून त्याने जीवन दिलं. इथे लिहिलेलं आहे, मग शुद्ध असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून, आता शुद्ध मनुष्याने राख जमा करायची, आता शुद्ध मनुष्याने राख जमा करायची, जमा करून छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ, आणि ती राख आता पूर्णता दर्शवते त्यामुळे ती स्वच्छ जागेवर पण ठेवायची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला कोऱ्या करकरीत, ज्या ठिकाणी दुसऱ्या कोणालाही तिथे काय म्हणतात कोणाची डेड बॉडी नेऊन ठेवली नव्हती, अशा कोऱ्या करकरीत कबरेमध्ये ठेवलेला आहे प्रियानं. शुद्ध तो जैतुनाचा डोंगर जो आहे त्यामध्ये, त्या खडकामध्ये, शुद्ध खडकामध्ये त्याची ती बॉडी जी आहे, ती त्याचं शरीर जे आहे, त्याचा देह, मृत शरीर त्या ठिकाणी लोकांनी ठेवलेला आहे. आणि काय लिहिलेलं आहे, स्वच्छ ठिकाणी ठेवावी ही राख इस्रायल मंडळीच्या, बघा आता, ही राख इस्रायल मंडळीच्या पाप हरणार्थ अस्वच्छ क्षालनाचे, म्हणजे अगदी शुद्ध अशुद्धी दूर करण्याचे पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावे. कशासाठी आहे हे, ही राख, तर ही राख अशुद्धी दूर करण्यासाठी आहे. ही राख कशासाठी आहे, पाप हरणार्थ, म्हणजे ही राख पाप हरण करेल. अस्वच्छ क्षालनाचे हे पाणी आहे प्रिया, की जो कोणी व्यक्ती अशुद्ध झाला, एखाद्या देहाला, मृत देहाला तो शिवला, त्यामुळे तो अशुद्ध झाला, अशुची झाला, तर त्याने या पाण्याने त्या ठिकाणी काय करावं, शुद्ध व्हावं आणि स्वतःला त्या ठिकाणी शुद्ध दर्शवावं. आता राख ही परमेश्वर या ठिकाणी काय म्हणतो, तिथे लिहिलेलं आहे की ही जी राख आहे एका भांड्यामध्ये ती भरावी. रिकाम भांड, त्या भांड्यामध्ये राख भरायची आहे. एक आपल्याला वाचायला मिळेल रिकाम भांड, दुसरे राजे 4:3 आणि 4 आपण वाचूया. दुसरे राजे आणि ह्याचा 4था अध्याय 3 आणि 4 वचन. दुसरे राजे 4था अध्याय आणि 3 आणि 4 वचन यावेळेस आपण वाचूया. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत.
आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. आमेन. Yes, praise the Lord, amen. काय लिहिलेलं आहे, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्यांपासून बरीचशी रिकामी भांडी, कोणती भांडी आणायची आहे? रिकामी भांडी घेऊन यायची आहे. रिकाम भांड, या ठिकाणी ही राख आता तयार झालेली आहे आणि ती आता ठेवण्यात येणार आहे एका रिकाम्या भांड्यामध्ये. रिकाम भांड भरणारा परमेश्वर आहे. आणि या ठिकाणी ही जी स्त्री आहे, जी अत्यंत त्रस्त झालेली आहे, सावकार तिच्या घरी आलेले आहेत. ते म्हणतात की तू देऊ शकत नाही पैसा आणि खूप कर्जबाजारी तू झालीये, तुला तर पती पण नाहीये, आता तू विधवा आहे, आम्ही एक काम करतो, तुझे दोन्ही मुलगे घेऊन जातो आणि त्यांना गुलाम म्हणून ठेवून आम्ही ते पैसे चुकते करतो. ती फार रडते. ती अलिशाकडे जाते की बघा माझी ही दुर्दशा झालेली, आता मी काय करू? अलिशा म्हणतो रिकामे भांडे आण. आणि ते रिकामे भांडे आणून तिला म्हणतो की तुझ्या घरात जे आहे ते त्या भांड्यांमध्ये ओत. आणि तिच्या घरात काय असतं? फक्त तेल. आणि ती तेल ओतायला लागते आणि सगळे भांडे भरतात. आपला परमेश्वर हा भरणारा परमेश्वर आहे. या ठिकाणी रिकाम भांड पडलेलं आहे, सगळं काही त्या ठिकाणी आहे. किरमिजी वस्त्र आहे, यजुबाची फांदी आहे आणि सगळं काही तयार झालेलं आहे आणि एक रिकाम भांड. आणि त्या रिकाम भांड कशासाठी आहे? ती राख गोळा करण्यासाठी. कोणाची राख? त्या लाल कालवडीची राख गोळा करण्यासाठी. कशासाठी? तर अशुद्धी दूर करण्यासाठी. प्रियांनो, ती एक मी तुम्हाला सोय देतो की तुम्ही ज्या देशामध्ये चाललेले आहात त्या ठिकाणी जर त्या देशातल्या लोकांबरोबर काही तुमचे संबंध आले, त्यामुळे तुम्ही जर अशुद्ध झालात तर त्यावेळेस मी तुम्हाला आधीच उपाय देतो. आणि तो काय? प्लीज माईक बंद करा. ज्योती मॅडम, प्लीज माईक बंद करा. तर त्यासाठी तिथे सांगितलेलं आहे की मी तुम्हाला ते एक उपाय देतो. पदस्तंभावर आपल्याला उपाय मिळालेला आहे प्रियांनो. एक उपाय मिळालेला आहे की जर काही कुठल्या कारणाने आपल्यामध्ये एखादी चूक किंवा एखादं पाप येतं, तर परमेश्वर म्हणतो मी आहे ना, मी सगळं पूर्ण केलेलं आहे, तुम्ही फक्त माझ्या जवळ या आणि मला मागा, मी तुम्हाला देईन. काय चांगलं आहे. आणि बघा आपलं जीवन कसं आहे. दुसरं वाचूया आपण, योहान कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्या ठिकाणी 6 ते 8 वचन आपण वाचूया. योहान कृत शुभवर्तमान याचा 2रा अध्याय 6 ते 8 ही वचने. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. Praise the Lord. मग Thank त्याने you. त्यांना सांगितले, Thank you, आता thank you. त्यातलं काढून भोजन कारभाराकडे न्या. येस येस, थँक्यू. काय सांगितलं इथं की तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे. रांजण या ठिकाणी आहे शुद्धी करण्याच्या रीतिरिवाजानुसार ठेवलेले, परंतु ते कसे आहेत? रिकामे आहे. आज आपलं जीवन जे आहे ते कोणत्याही स्थितीमध्ये असो, ते रिकाम्या अवस्थेत जरी असलेलं ना, तर प्रभू येशू ख्रिस्त ते भरणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणतो, ते एवढे मोठे रांजण होते प्रियांनो की 20 ते 30 गॅलियन पाणी त्याच्यामध्ये मावेल एवढे होते. म्हणजे आम्ही ज्यावेळेस तिथे उभं राहिलो, तर माझ्या मुलाची हाईट सर्वात जास्त आहे, तो उभा राहिला तर त्याच्यावर वीत भराच्या वर ते जास्त होते. आणि आम्ही मोजले की म्हणजे एका मनुष्याच्या पेक्षाही ते उंच त्या ठिकाणी रांजण होते. आणि येशू ख्रिस्त साध्या भाषेत बोलतो, रांजण पाण्याने भरा. त्याला बिलकुल रिकाम जीवन आवडत नाही. आणि हे रांजण मातीचे नाही तर दगडाचे आहे. पाण्याची भांडे ही मातीचे असतात, परंतु हे रांजण शुद्धीकरणासाठी ठेवलेले दगडाचे आहे. मग दगड कशाला दर्शित केला जातो? त्या 10 आज्ञांना. त्या 2 पाट्या ज्यावर 5-5 आज्ञा, तो दगड होता, ते दगडावर लिहिलेलं होतं. आणि ते सगळं नियमशास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताने पूर्ण केलं आणि आपल्याला भरून टाकलेलं आहे. आणि इथं काय लिहिलंय? रांजण पाण्याने भरा. आणि ते काठोकाठ भरले. बरं, रांजण पाण्याने भरले, काठोकाठ भरले, तर त्यावेळेस तो चमत्कार झाला का? नाही. त्यावेळेसही त्या ठिकाणी पाणीच भरण्यात येत होतं. मग त्याचा द्राक्षरस कधी झाला?
तर ज्या वेळेस ते भोजन कारभाड्याकडे घेऊन जात होते त्यावेळेस त्याचा द्राक्षरस झालेला आहे. ही बाब विश्वासाची आहे. हा थोर आणि मोठा विश्वास आहे. ख्रिस्ताने दिलेलं काम आहे ते ज्यावेळेस आपण ओतायला घेऊन जातो त्यावेळेस त्याचा चमत्कार होतो आणि जीवन बदलून जातं. माझ्याजवळ परमेश्वराची वचनं खूप प्रकर्षाने यायची. इतकी वचनं येत होती की ते दाटून जात होतं माझं मन, माझी बुद्धी. कोणाला सांगू, देवा मला लोक दे, देवा मला लोक दे. परमेश्वराने कोरोना दिला, लॉकडाऊन झालं, ऑनलाईन सेवा सुरू झाली, घे ओत आता. आणि लागली ओतायला, पण जेवढी ओतते तेवढी भरते, है ना. काय देवाचं प्लॅन असतं ना, जबरदस्त. परमेश्वर हा खूप चांगला आहे, त्याला समजणं फार आवश्यक आहे. आणि या ठिकाणी भोजन कारभाराकडे न्या असं म्हटल्यावर त्यांनी नेले. तर त्यांनी पाणी नेलं का भोजन कारभाराकडे? नाही, त्यांनी नेला तो द्राक्षरस. आणि रांजणामध्ये काय होतं? पाणी. प्रियानो, आपलं जीवन हे उत्कृष्टरित्या भरणारा आपला परमेश्वर या ठिकाणी आहे. आणि आपण त्यामधून बघतो की इथे जे भांड आहे, जे भांड रिकाम आहे, आणि ते रिकाम भांड परमेश्वर काय म्हणतो की त्यामध्ये आता काय टाकायचंय आपल्याला, की त्या राख टाकायची आहे. आणि ही राख जी आहे ती त्यामध्ये वाहत पाणी, परमेश्वर म्हणत आहे की त्यामध्ये आता तुम्ही वाहत पाणी घाला. वाहत पाणी परमेश्वर टाकायला सांगत आहे. वाहत पाणी म्हणजे काय? जिवंत पाणी. आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि आपलं जिवंत जीवन हे त्यामध्ये आपल्याला टाकायचंय. आणि ज्यावेळेस ते टाकतो तर ते द्रावण जे आहे, ते मिक्सचर आहे, ते मिक्सचर काय बनतं? एक अशुद्धता दूर करणार पाणी बनतं. त्यावेळेस ख्रिस्ताला आपण स्वीकारतो. आपल्या जीवनामध्ये, आपल्या रिकाम्या रांजणामध्ये ख्रिस्त येतो, जो पूर्णत्व दर्शवतो. तो ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्या जीवनातून त्या ठिकाणी जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, असं शास्त्रामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघूया की पहिले पेत्र 2:10 मध्ये काय सांगितलेलं आहे. पहिले पेत्र 2:10 अत्यंत उत्तम असं शेवटचा आपला हा रेफरन्स आहे, जो मला फार आवडतो. तिथे लिहिलं आहे पहिले पेत्र 2:10, ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. पहिले तर तुम्ही देवाचे लोक नव्हता, मात्र आता तुम्ही देवाचे लोक आहात. तुम्हाला दया मिळाली नव्हती, तेव्हा तुम्हाला दया मिळाली नव्हती, मात्र आता तर दया मिळालेली आहे. आपल्यावर दया झालेली आहे, आपल्यावर कृपा झालेली आहे की आता आपल्याला लाल कालवड घेऊन परमेश्वराच्या समोर जाण्याची अजिबात गरज नाहीये. ती लाल कालवड शोधण्याची गरज नाहीये. ते सगळं अर्पण आणि तो विधी आणि अशुद्ध राहणं याची गरज नाहीये. तर आपल्याला परमेश्वराने शुद्ध केलेला, तो स्वतः आपल्या जीवनामध्ये आलेला आहे, जो पूर्ण परमेश्वर आहे, ज्याने त्या वधस्तंभावर पूर्ण केलेला आहे. तो परमेश्वर आता आपल्या ह्या देहमय रांजणामध्ये, जे रिकामे रांजण होतो आपण, त्या रिकाम्या रांजणाला त्याने भरलेला आहे आणि आपल्याद्वारे तो कार्य करतो. बघा, इस्रायल देशामध्ये AD 30 ते 33 दरम्यान प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला आणि त्यानंतर परमपवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत दुभागण्यात आला. त्यानंतर जो दीपस्तंभ होता, तो दीपस्तंभ शामेश म्हटलेला पहिला दीप जो आहे, मधला जो दीप आहे, तो विझवून गेला कायमस्वरूपी. तो परत त्यामध्ये तेल घालण्याचे, त्याला परत प्रज्वलित करण्याचे त्यांनी प्रयत्न केला, पण ते त्यांना अशक्य होतं, ते होऊ शकलं नाही. ठीक आहे. तर हे असे चिन्ह दिसले. त्यानंतर कबरा उघडल्या गेल्या आणि नीतिमान लोक त्या ठिकाणी त्यांना दिसायला लागले. काही वर गेले, काही परमपवित्र म्हणजे मंदिरामध्येही गेले आणि हे सगळे चिन्ह त्या ठिकाणी झाला. दुसरा सर्वात महत्वाचा म्हणजे अंधकार झाला, भूमिकंप झाला. ह्या सगळ्या घटना घडल्या आणि देवाने दाखवून दिलं ह्या चिन्हांच्या द्वारे की आता तुम्ही कोणतेही अर्पण करू नका. शेवटचे जे अर्पण आहे संदेश त्यांच्या द्वारे जे मी सांगितलेलं आहे ते झालंय. आता हे एवढंच मला शेवटचं पाहिजे होतं. आता तुम्ही काही करू नका. परंतु ते इस्रायली लोक, ते पटकन ऐकतच नाही. ते न मानणारे लोक आहे, जिद्दी आणि हट्टी स्वभाव त्यांचा, बरोबर ना.
आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, त्याही वर्षी कालवड आणली, शोधली कालवड, आणि कालवड आणली, शोधली, तिचं निरीक्षण परीक्षण केलं. याजक सतत त्या कालवडीकडे जायचे, तिचं रोज परीक्षण करायचे, तिचं एक एक केस ते चेक करायचे, आणि सगळं काही तिच्या जर म्हणजे कोणती अव्यंगती नसली पाहिजे, ती निर्दोष असली पाहिजे, तिच्यावर झू ठेवलेलं नाहीये, तिने फक्त गोठ्यामध्ये सुरक्षित राहायचंय, कारण तिला अर्पणासाठी घेऊन जायचंय. आता राख तिची तयार करायची. पण परमेश्वर म्हणाला की प्रभू येशू ख्रिस्ताने जीवनाचा मार्ग दिलेला आहे, सर्व अशुद्धता त्याने दूर केलेली आहे, तो निष्कलंक आणि निर्दोष जगासाठी व्हायला गेलेला आहे. आता जो जो त्याच्याकडे बघेल आणि जो जो त्याचं नाव घेईल त्याला शुद्धता प्राप्त झालेली आहे, त्याच्यावर मृत्यूचा प्रसंग येणार नाही. मृत्यू शेवटचा जो शत्रू आहे, त्या शत्रूला प्रभू येशू ख्रिस्ताने जिंकलेलं आहे. हे परमेश्वराने जाहीर केलं होतं, हे दाखवून दिलं होतं, प्रेषितांनाही ते सांगितलेलं होतं, ख्रिस्ताने ते प्रगट केलेलं होतं. परंतु ते यहुदी, त्यामुळे त्यांनी ती लाल कालवडला त्या ठिकाणी घेऊन आले. पहिले त्यांनी परमपवित्र त्या मंदिराच्या मांडवामध्ये तिथे घेऊन आले. सर्व संस्कार पहिले तिथे करायचे, नंतर छावणीच्या बाहेर घेऊन जायचं. आणि ते सगळे संस्कार त्या ठिकाणी करायला लागले. आणि ते सगळे संस्कार करतात त्या याजकाने आणखी परत एकदा चेक केलं, ही लाल कालवड बरोबर आहे ना, निर्दोष आहे ना, हिच्यामध्ये काही खोट तर नाहीये, अवंग्य तर नाहीये, काही परमेश्वराचा क्रोध तर आपल्यावर येणार नाही. परत तिची तपासणी केली, मंदिराच्या त्या अंगणामध्ये आणलं, तिला उभं केलं, तिच्यावर संस्कार सुरू करणं झालं. सगळं काही सुरू झालं, करतायत, आणि नंतर आता तिला वधण्याचा समय आलेला आहे, की वधण्यानंतर तिला आता ते वेदीवर चढवणार आहे, आणि तिचं त्या ठिकाणी हवन जे आहे ते परमेश्वराला देणार. आणि ज्यावेळेस सुरा ना असं खालून लावायचे, असा सुरा लावायचे, आणि एका क्षणात तो वर जायचा, की म्हणजे कोणताही प्राणी असो, कोणताही पक्षी असो, त्याला कोणत्याही वेदना होत नसे. कारण परमेश्वराची इच्छा असायची की वेदना रहित त्यांना मृत्यू आला पाहिजे. पण याच्या अपोजिट ख्रिस्ताबरोबर झालं. त्याने सगळ्या वेदना, सर्व पीडा, सर्व क्लेश त्यांनी आपल्यावर घेतले. तो इतका वेदनामध्ये होता, क्लेशामध्ये होता, की वधस्तंभ घेऊन चालत असताना कितीतरी वेळा पडला, आणि 3 वेळा तो सपशेल पडला प्रियांका, की त्याला उचलावं लागलं त्या ठिकाणी. एवढा तो वेदनेमध्ये गेला, तो आपल्यासाठी, बरोबर. आणि त्या ठिकाणी मग ते कालवड आणली, आणि आता तिला बस या ठिकाणी हवनासाठी तिला आता वधणार आहे. ज्यावेळेस वधण्याचा समय आला, त्यावेळेस जसा अब्राहमाने सूर उचलला आपल्या मुलाला मारण्यासाठी, बरोबर, त्याने सूर उचलला, तसा परमेश्वराने कसा आकाशातून आवाज दिला, अब्रामा अब्रामा, आपला हात आवर. तसाच त्या ठिकाणी काय झालं, चमत्कार खूप मोठा इस्रायलामध्ये चमत्कार होतात. त्या कालवडीने एका बछड्याला जन्म दिला. तर सगळे याजक आणि महायाजक एकदम दूर पळून गेले. हा काय प्रकार, अशुद्ध झालं, ही अशुद्धता आहे. ते सगळं त्या ठिकाणीच पडलं, ते बाळ आणि त्याच्याबरोबरच सगळं. आणि त्यांना संकेत मिळाला की काय सांगतंय, सगळे त्या ठिकाणावरून त्यांची पांगापांग झाली, ते लांब गेले. आणि काय म्हणतोय परमेश्वर, काय दाखवत आहे, ही तर अशुद्ध आहे, हिचं तर परीक्षण निरीक्षण आम्ही केलेलं आहे, चाच तपासणी सगळी झालेली आहे, आणि ही आमच्या दृष्टीने परिपूर्ण अशी कालवड आम्ही देवासमोर अर्पणासाठी आणली. आणि परमेश्वराने हे काय दाखवलं, तर परमेश्वराने त्यांना चिन्ह दाखवलं, या अर्पणाची आता मला गरज नाही, अशुद्धी क्षालनाचे अर्पण मी तुम्हाला दिले. जो ख्रिस्त आहे त्याच्याकडे बघा, त्याच्याकडून शुद्धता प्राप्त करा, तो तुमच्यासाठी आहे. मला आता कालवडीची किंवा कोणत्याही वपा आणि त्याची मला गरज नाही. आता आपण इब्रीमध्ये जाऊया बघा. इब्री लोकास पत्र, आणि ह्याचं आपल्याला बघायला मिळते 9वा अध्याय आणि 13 वचन स्पष्ट होणार आता हे वाचन केल्यानंतर. हे वाचन करूया आपण. इब्री लोकास पत्र 9वा अध्याय 13-14 वचन वाचूया. इब्री पत्र याचा 9वा अध्याय आणि 13 आणि 14 ही वचने. कारण बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्यावर जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगी ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध अशी केली जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. काय महत्वाचं वचन आहे, काय सांगितलंय तिथं,
बकऱ्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध असलेल्या शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात. या राखेमुळे, कालवडीच्या राखेमुळे जर देहाची शुद्धी होते, बघा आता स्पष्ट होतो संदेश, तर पौलाची भाषा जर आणि तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, तो आपला प्रभू येशू ख्रिस्त, जो निष्कलंक आणि निर्दोष, त्याने सार्वकालिक जीवन आपल्याला मिळावं, म्हणजे मृत्यू आपल्या जीवनामध्ये नसावा, कारण मृत्यू हा शेवटचा शत्रू आहे, तो आपल्या जीवनामध्ये नसावा, तो त्याने नाहीसा केलाय. त्याबरोबर सगळे शत्रू त्याने नाहीसे केलेले आहे. त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करेल. मग जर कालवडीची राख मनुष्याच्या देहाला शुद्धता देते प्रियांनो, तर प्रभू येशू ख्रिस्त किती श्रेष्ठ आहे, जो निष्कलंक आणि निर्दोष देवाचा कोकरा, खुद्द परमेश्वर, जो आपल्यासाठी त्या वधस्तंभावर त्याने पूर्ण कार्य केलेलं आहे. त्या ठिकाणी स्व अर्पण त्याने दिले, स्वतःच्या मनाने त्याने अर्पण दिलेलं आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी नव्या कराराचा मध्यस्थ आहे आणि त्याने आपल्या बरोबर नवीन करार केलेला आहे. आणि तो करार म्हणजे मुक्तीचा करार. मी तुम्हाला मुक्त करतो, मी तुम्हाला शुद्ध करतो, मी तुमच्या बरोबर शांती प्रस्थापित करतो. आणि आपल्या प्रभूने आपल्याला सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून दूर केलेलं आहे. कोणतीही अशुद्धता आता आपल्यामध्ये नाहीये. जर आपल्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो शुद्ध आणि निष्कलंक आहे, तो आहे, तर अशुद्धता आपल्या जीवनात येऊ शकत नाही. जसं की अंधार असेल पण त्या ठिकाणी एक छोटीशी मेणबत्ती जरी लावली तरी उजेड होतो, तसा आपल्या जीवनामध्ये अंधार असेल किंवा अशुद्धता असेल, तो शुद्ध करणारा आपला परमेश्वर आहे. आणि ती राख त्याने आपल्याला दिलेली आहे, म्हणजे त्याचं स्वतःचं जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि या प्रकारे आपल्याला शुद्धता प्राप्त झालेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर कार्य पूर्णता दर्शवलेली आहे. तुमच्या आणि माझ्यासाठी काही बाकी ठेवलेलं नाहीये की मी एवढं करतो, बाकीच्या गोष्टींची क्षमा वगैरे हे ते तुम्ही देवपित्याकडून मागा. काहीच ठेवले नाही. तो म्हणतो मी मेंढपाळाचं द्वार आहे आणि जो त्याच्यातून पार जाईल तो परमेश्वराला भेटेल. आज आपण ख्रिस्ताला अनुसरण करणारे आहोत, ख्रिस्ताचं विश्वास ठेवणारे आहे. आपल्याला शुद्धता प्राप्त झालेली. कोणत्याही प्रकारचं भूत प्रेत हे ते काय म्हणतो ना आपण, याचं कोणतंही बंधन आपल्यावर चालणार नाही. त्या सर्वांवर त्याने काय केलेलं आहे, विजय संपादन केलेला आहे. सर्वात शेवटचा शत्रू तो म्हणजे मृत्यू, तो त्याने आपल्या पायाखाली ठेवलाय. पुन्हा एकदा आपण काढूया 1 कोरिन्थी पत्र आणि त्याचा 15वा अध्याय. आणि मला ते पुन्हा पुन्हा ऐकायला आवडतं ते वचन. आणि ते लिहिलेलं आहे, कारण आपल्या पायाखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत, आपल्या पायाखाली म्हणजे तुमच्या आणि माझ्या पायाखाली ज्याला आपण घाबरतो तो आपला शत्रू ठेवीपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे आणि तो राज्य करेल. आणि हा मृत्यू आपण आपल्या पायाखाली तुडवणार आहे. जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. म्हणून प्रियांनो, मृत्यूपासून भय धरू नका. मृत्यूवर ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे. मृत्यू हा कालमानाने आपल्यावर येऊ शकतो, परंतु तो आपल्यावर राज्य करणार नाही. तर आपण त्यातूनही नवीन शरीर प्राप्त करणार आणि वर स्वर्गात जाणार. हे डेक्टॉस इयर आहे आणि परमेश्वराच्या प्रत्यक्ष उपस्थितीचं हे वर्ष आहे. आणि यामध्ये परमेश्वर आपली भेट या प्रकारेही घेऊ शकतो की तो आकाशामध्ये आपल्याला दिसेल आणि तो म्हणेल, चला आता बदला, आपल्या प्रोसेसला लागा, तर पटापट स्वतःला बदला आणि माझ्या जवळ या. चला मी तुम्हाला आता घेऊन जातो. आणि आधी आणि अनंत काळ आपण त्या ठिकाणी राहू. त्यानंतर मृत्यू नसणार आणि कोणत्याही प्रकारची पीडा नसणार आहे. तो शेवट असणार. तर मी प्रभूची स्तुती करते, देवाला मी धन्यवाद देते की त्याचं वचन मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आलेलं आहे. लाल कालवडीचं रहस्य
त्याचबरोबर राख दर्शिक स्वरूपामध्ये आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो त्या वधस्तंभावर जळत होता प्रियांना. तो अक्षरशः ज्वलन प्राय त्याला यातना त्या ठिकाणी होत होत्या आणि तो आपल्या पापांसाठी त्या ठिकाणी वधला गेलेला आहे. आपल्या पापांसाठी तो त्या ठिकाणी देवाला अर्पण म्हणून सादर करण्यात आलेला. पवित्र आत्म्याने, ऐका हा, पवित्र आत्म्याने परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताचं निशेष अर्पण सादर केलं. पवित्र आत्म्याने परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताचं अर्पण सादर केलं. मोठा विधी, जागतिक ग्लोबल विधी त्या ठिकाणी होत होता आणि तो विधी त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या इस्रायलामध्ये लाल कालवड अर्पण करण्यात आली नाही किंवा मेंढरांचं अर्पण आहे. पण 40 वर्षापर्यंत इस्रायली लोक मेंढरांचं अर्पण करतच होते आणि ते बंद करावं म्हणून परमेश्वराने AD 70 मध्ये इस्रायल देशाचा जीर्णोद्धार केला आणि इस्रायली लोकांना जगभरामध्ये फैलवलं आणि त्यांना गुलाम अवस्थेमध्ये ठेवलं. आणि त्यानंतर जवळजवळ 1800 वर्षानंतर ते परत इस्रायलामध्ये आले, परत ते वस्तीला आले आणि परत ते वस्तीलाच केवळ आले नाही तर जगामध्ये ते सामर्थ्यवान झाले. सगळीकडे त्यांचा डंका त्या ठिकाणी होत आहे. मात्र ते आता अजूनही अर्पण करत नाही, कारण परमेश्वराने त्यांना मुभा दिलेली नाहीये. मात्र ते करते, पण तो करण्याचा वेळ जो आहे तो वेगळा आहे. तो मी तुम्हाला सांगेन की ते कधी लाल कालवडला शोधून आणतील आणि ते कधी करतील. तर मी देवाची स्तुती करते, देवाला धन्यवाद देते, परमेश्वराचे आभार मानते की पुन्हा एकदा ख्रिस्ताला मला उंच करता आलं, त्याची घोषणा मला करता आली, त्याचा जय जयकार मला करता आला, त्याच्या नावाची सुवार्ता मोकळीकतेने मला सांगता आली. याबद्दल देव पित्याचे मी मनापासून आभारी आहे. देवाची मी स्तुती करते आणि ज्या ज्या लोकांनी आज संदेश मन लावून ऐकलेला आहे आणि स्थिर राहिलेले आहे त्यांच्या आत्म्याची खबर परमेश्वराने घेतलेली आहे आणि परमेश्वर त्यांना आज शुद्धतेचा अनुभव देत आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. याच वचनाच्या प्रकाशामध्ये आपण राहूया. प्रेज द लॉर्ड.